सगळ्यांचं अभिनंदन. शिवजयंतीचा उत्साह तुम्ही अतिशय आनंदाने पार पाडला. एक प्रश्न विचारतो फक्त, तुमच्यापैकी किती लोकांनी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय? फक्त हात वर करा. बस. छोटं असेल मोठं असेल कोणतंही असेल, तेवढं फक्त मला सांगून द्या तुम्ही वाचलाय. त्याला प्रातिनिधिक स्वरूपात का होईना आपला जो माणसं आहे काही हरकत नाही, एवढं समजून घ्यायचं होतं. त्या अनुषंगाने आपण काय बोलावं आणि किती बोलावं आणि कसं बोलावं हे मला ठरवता येईल. काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती और शिवाजी नहीं होते तो सुनती होती सबकी. या शब्दाचा अर्थ ज्याला कळतो आणि तो कळवून घ्यावा प्रत्येक व्यक्तीने, एवढं सामर्थ्य असलेला हा महापुरुष, एवढं सामर्थ्य असलेला हा युगपुरुष की ज्याच्यामुळं आपण आपल्या आईबापाच्या नावासकट या देशात इथे आहोत, एवढं पुण्यप्रद व्यक्तिमत्व. म्हणून मी सुरुवातीला शब्द वापरला तो प्रातस्मरणीय. प्रातस्मरणीय म्हणजे या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवता आहेत. आपल्या आवडत्या देवतेचं आपण नाव घेत असतो, पण त्याही पूर्वी ज्या व्यक्तीचं नाव घ्यायला पाहिजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, महाराजांचं चरित्र जे आहे, आपण तरुण आहोत, परमेश्वराने आपल्याला तरुणपण दिलेलं आहे आणि तारुण्यामध्ये ही काही थोर मंडळी जी काही या देशात होऊन गेली आहे त्यांची जर चरित्र आपण नाही वाचली तर आपल्या तरुणपणावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा. अशा प्रकारची हे विभूती या देशात होऊन गेलेले आहेत. असं आहे, महापुरुष, मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, महापुरुष जे जन्माला येतात ते आपत्तीतून जन्माला येतात, ते विपत्तीतून जन्माला येतात. संपन्नतेत महापुरुष जन्माला येत नसतात. अपरंपार कष्ट केलेले, जीवाची बाजी लावलेले हे लोक आहेत. यांनी ही जीवाची बाजी कशाला आणि का लावली हा प्रश्न जर आपल्याला या देशातल्या सर्वसामान्य तरुणाला जर पडत नसेल तर मला असं म्हणायचं आहे, एक कार्लाइल नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. कार्लाइल असं म्हणाला होता की टेल मी दी सॉंग्स ऑन द लिप्स ऑफ द यंग जनरेशन ऑफ युअर नेशन, आय विल टेल यू द फ्युचर ऑफ दॅट कंट्री. तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत हे मला सांगा, म्हणजे त्या देशाचं भवितव्य काय आहे हे मी सांगतो, असं कार्लाइल म्हणाला होता. याचं कारण असं, त्या देशाचा इतिहास ज्यांनी लिहिला, ज्या देशाचा इतिहास ज्यांनी घडवला, ज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या महापुरुषांचं पुण्यस्मरण जर नव्या पिढीला होत नसेल तर त्या देशाचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आहे की नाही याचा प्रश्नचिन्हाचा वेध घेतला जाऊ शकतो. मित्रांनो, ही जयंती आणि पुण्यतिथी आपण जी मनवतो ही त्या व्यक्तीला आठवण करण्यासाठी, त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी. आपण त्याचं तेवढं इमाने इतबार वाचन करू शकत नसू तर जे कोणी सांगणारे येतात जीवाचं रान करून, त्यांना समजून घेण्यासाठी हे असतं. आणि हाच त्या शिवजयंतीचा, कोणती जयंती आणि पुण्यतिथी त्यासाठी सुट्टी दिली जाते. पण या देशातली तरुणाई सध्या ज्या आभासी जगतात आहे, हातातल्या मोबाईल मध्ये करोडो दुनिया मुठ्ठी आहे, त्यामुळं मला कधी कधी हा प्रश्न येतो. मी ज्या ज्या वेळेला ही चरित्रावर बोलतो किंवा ज्या ज्या वेळेला हे चरित्र होतं वाचतो, मी बालपणापासून हे चरित्र वाचत आलो, बालपणापासून हे चरित्र पाहत आलो. पण आजही हे चरित्र वाचायला घेतलं तर माझ्या मनात असंख्य प्रश्नांचं काहूर वाचतं मित्रांनो, की यांनी हे जे काही बलिदान दिलेलं आहे त्यातला किती टक्के भाग आमच्या युवकांना आजच्या कळलेला आहे. काही युवकांना कळलेला आहे आणि त्यातल्यापैकी काही युवक हे प्रेरित होऊन काही करू इच्छितात का, की यांचं हौतात्म्य हे वाया गेलेलं आहे,
कारण हा देश 1000 वर्ष गुलामगिरीत राहिलेला देश आहे. तुमच्या आमच्या अंगातलं जे रक्त आहे ते गुलामगिरीचं रक्त आहे. कोणत्याही सत्तेसमोर माना डोलवणारा हे समाज, हा स्वाभिमान शून्य समाज या महापुरुषांना त्यांच्या बलिदानासाठी मानाचा मुजरा करायला देखील समर्थ आहे की नाही, असा प्रश्न वर्तमान परिस्थितीतल्या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर आणि तरुणांना पाहिल्यानंतर, देशवासियांना पाहिल्यानंतर काही विचारवंतांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही मित्र. शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे, हे आयुष्य आपण समजून घ्या. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या एक एक घटना, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक एक माणसं, अहो इतका मोठा महापुरुष होता, याचा एक माणूस म्हणजे स्वतंत्र इतिहास आहे. एक बाजीप्रभू देशपांडे स्वतंत्र इतिहास आहे, एक तानाजी मालुसरे स्वतंत्र इतिहास आहे, एक मुरारबाजी स्वतंत्र इतिहास आहे, बहिर्जी नाईक स्वतंत्र इतिहास आहे. किती प्रतापराव गुजर घ्या, किती किती म्हणून तुम्ही माणसं घ्या. काही उत्तर भारतातले काही मित्र भेटतात किंवा काही निमित्ताने कोर्टामध्ये येतात मोर्चा, ते मला वकिलाच्या ड्रेसमध्ये वकील म्हणून पाहतात. त्यांना काही माहिती नसतं, येतात काहीतरी नॉर्कोटिक्सचा चार्ज आहे माझ्याकडे, पुष्कळता आहे, त्यातले आरोपी किंवा त्यांना सोडवणारे कोणी येतात. काही चांगली माणसं असतात, कोणासोबत तरी आलेली असतात. आपण त्यांना विचारावं की तुम्हाला या महाराष्ट्राबद्दल काही माहिती आहे का, तुम्हाला शिवाजी महाराज माहिती आहेत का. ज्यांनी त्यांचा इतिहास वाचलेला नाही त्यांना बड़ा प्रश्न पड़ता यार, ये तानाजी का पिक्चर बना उसमें भी शिवाजी है, ये पिक्चर बना उसमें भी शिवाजी है, ये पिक्चर बनी उसमें भी शिवाजी है, ये नाटक है उसमें भी शिवाजी है. त्यांना काही त्याची संगती लागत नाही. कारण असं आहे मित्रांनो, एक 1630 पासून 1680 पर्यंत आजच्या दिवशी जन्म झाला शिवाजी महाराजांचा. पुण्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जितकी लढाया महाराज लढलेले आहेत, त्यांच्या म्हणजे जगातल्या युद्धशास्त्रावरच्या अभ्यासकांनाही प्रश्न पडावे अशा प्रकारचं तंत्र शिवाजी महाराजांनी आत्मसात केलं होतं. आणि केवळ आत्मसात केलं नव्हतं तर वेळोवेळी शत्रूचा निपात करण्यासाठी त्या सर्व आपल्या बुद्धीचा आणि त्या युद्धतंत्राचा त्यांनी वापर केला गेला. आणि गनिमी कावा हे एक असं शस्त्र जगाच्या पाठीवर निर्माण करणारा हा योद्धा की ज्यांनी त्या गनिमी काव्याच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या मोगली सत्तेला आव्हान दिलं. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधले जे प्रसंग आहेत, शिवाजी महाराजांचे जे माझे जे मित्र आहेत त्यांचा गड किल्ल्यांवरचा अभ्यास आहे. शिवाजी महाराजांचे गड किल्ले हा स्वतंत्र विषय आहे. एक एक किल्ल्यावरचं जे इतिहास आहे तो इतका रंजक आहे, तो पाहण्यासारखा. कोणताही किल्ला पाहायला जाल तर गाईड घेतल्याशिवाय पाहू नका, कारण की जुने खंड तुम्हाला काय कळणार इथे काय आहे. पण तो जो गाईड असतो तो इतिहास जिवंत करतो, तो सांगतो महाराज कुठून आले, कुठे गेले, काय गेले. आपल्यात तेवढा रस पाहिजे, आपल्यामध्ये तेवढा समजून घेण्याची उर्मी पाहिजे, आणि ती असेल तरच हे चरित्र आपल्या मनामध्ये जिवंत होते. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक शतकामध्ये कोट्यावधी लोक आले. मी नेहमी हाच विचार करतो, कोट्यावधीचा हा देश, कोट्यावधी बालक बालिका जन्माला आल्या आणि गेल्या. काही मोजकीच माणसं आपल्याला माहिती, इतिहास निर्माण करणारे आणि इतिहास घडवणारे मुठभरच असतात. बाकी सगळा हा फ्लो असतो. महाकुंभात जसे हौसे गवसे नवसे सगळेच चालले आहे. धर्म किती लोकांजवळ आहे, धर्मप्रवण किती जनता तिथे गेलेली आहे, हा प्रश्न आहेच. तोच प्रश्न ज्यांनी धर्म जिवंत ठेवला आणि म्हणून आज तुम्ही कुंकू लावता आहात, आपल्या मायबापाचे नाव आपण घेऊ शकतो आहोत, त्यांच्या प्रती आपलं कर्तृत्व काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे, हा आजच्या दिवशीचा आत्मचिंतनाचा दिवस आहे.
त्या महापुरुषाची जयंती मनवली का आणि न मनवली का, त्या महापुरुषाचा फरक नाही. ज्यांनी तळ हातावर शीर घेऊन या जनतेसाठी लढले, आपल्या जीवनाचा होप केला, त्यांना बायका मुलं नव्हती, पण त्यांनी याचा विचार देखील केला की या देशामध्ये कोणते तरी विदेशी शासक, विदेशी जुलमी सत्ता पिढी पिढी दिल्लीच्या सिंहासनावर बसून राहिलेले आहेत आणि मी या देशाचा, इथला या देशाचा नागरिक सामान्य मनुष्य हा पिचत चाललेला आहे. ह्या विदेशी शासकांना मी हुसकावून लावणार आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार. या देशाचं हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याशिवाय मी राहणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारा हा बालक, जो पुढे शिवाजी म्हणून नावावर उभा राहिला. कल्पना करा की संपूर्ण देश इस्लामीकरणाच्या भावनेने निघालेले आहेत. वाटेल ते अत्याचार चालू आहेत. वाचा, आणि ज्या रस्त्याने औरंगजेब जायचा त्या रस्त्यात एकही मंदिराच्या कळस दिसू नये अशी त्याची सूचना होती. सगळे मंदिरं पाडले जायचे, त्यावेळी तो यायचा. इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की बायांवर जे अत्याचार होतात ते आम्ही लिहू देखील शकत नाही. काळ तळतळून चित्कारत होता, इतकी भयान वास्तव. त्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी सगळा इतिहास घडवलेला आहे. आपल्याला म्हणजे त्या देशातल्या तरुणांना, त्या योद्ध्यांबद्दल ज्यांनी या देशासाठी सगळं समर्पण आणि आत्मर्पण केलं, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनातून तेवढी आपली जर श्रद्धा होत नसेल तर आपल्याला आत्मचिंतन करण्याचे दिवस आहे. तो दिवस आहे आजचा, कारण आज या महापुरुषाचा जन्म झाला होता. आणि म्हणून या देशात शिवाजी महाराजांनंतर जेवढे मोठे नेते झालेले आहेत, मग ते लोकमान्य टिळक असतील, ते महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, कोणी असतील अजून बाकीची, महापुरुषांचाच देश आहे. सगळ्यांनी मित्रांनो शिवाजी महाराजांचा चरित्राचा अभ्यास केला. त्यांनी जे जे काही कार्य केलेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या नीतीला आणि कार्याला अनुसरूनच केलेलं आहे. म्हणजे जेवढे सर्व या देशातले महापुरुष झालेले आहेत गेल्या 350 वर्षांमध्ये, त्या महापुरुषांचे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, हे लक्षात ठेवा. ज्या महापुरुषांना तुम्ही आम्ही मानतो, त्या महापुरुषांचे मुकुटमणी, त्या महापुरुषांचे मिरवणी हे शिवाजी महाराज आहे. आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य काय असतं, हिंदवी स्वराज्य हे असं स्वराज्य आहे की ज्यामध्ये सामान्य माणसाचा देखील रयतेचा राजा, बाकी या देशात राजेशाही नवीन नाही, जे जे राजे होते ते जन्मले. मुघलांचे राजे तर प्रत्येक राजा आपल्या बापाला मारूनच सत्तेवर आला, पण हा राजा जो रयतेचा राजा आहे, जो सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा राजा आहे, तो राजा आपल्या कर्तृत्वानं जनतेनं त्याला राजा बनवला. छत्रपती ही पदवी बहाल केलेली आहे. तो राजाच्या पोटी जन्मलेला राजा नाही आहे. स्वकर्तृत्वानं माणूस आपल्या केवळ 15व्या वर्षी रोहिडेश्वराच्या मंदिरात शपथ घेणारा स्वराज्याची आणि त्याच्यानंतर त्याची जी कारकीर्द आहे, एका 5-25 मिनिटाच्या भाषणाचा विषय नाही आहे. मला तुम्हाला हे सांगायचं की आपण तरुण आहोत आणि तरुणांनी नाही तर समजून घ्यायचं, युथ इज द बॅकबोन ऑफ द कंट्री. तरुण हा राष्ट्राचा कणा आहे. तुमच्या पाठीचा जर कणा मोडला तर इथून तुम्ही तिथपर्यंत धड चालू शकत नाही. युवकांना या देशातल्या राष्ट्रीय जे नेते आहेत या देशातले, या देशासाठी ज्यांनी आपलं उभं आयुष्य खर्च घातलं, त्यांच्याबद्दल जर श्रद्धा नसली, प्रेम नसलं, त्यांच्या इतिहासाची जर कधी चर्चा होत नसली तर हा देश कणा नसलेला होऊन जाईल. 1000 वर्ष या देशामध्ये गुलामगिरी वेगवेगळ्या प्रकारची राहिली, पण 1000 वर्षांची गुलामगिरी आहे. आपण स्वतंत्र झालं त्याला किती दिवस झाले? 75 वर्ष. माणसाचा इतिहास 75 वर्ष म्हणजे खूप झाली. म्हणजे काही फार स्पष्ट मत आहे, पण या देशाचा इतिहास लिहिला जाईल ना, हे सगळं ठीक आहे. संविधान के 75 वर्ष, एक पॅराग्राफ लिहिला जाईल, एक पॅराग्राफ. या देशाचा इतिहास जेव्हा लिहिणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे
कधी कधी असं वाटतं की बाहेर स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याचा अर्थ तरुणांना समजून सांगायला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार जर वाटत असेल नवीन पिढीला, तर येणारा काळ हा आपल्या समोर कोणत्या पावलाने येतो आहे त्याचाही आदमास घेण्याचा दिवस आजचा आहे. म्हणून तरुणांना मार्गदर्शन करतात. शिवाजी महाराज तरुणांना बोलतात. जो आपल्या खांद्यावर तरुणाई घेऊन फारचं तारुण्य घेऊन पुढे झेपावत राहतो, ज्याला काळाचं बंधन नसतं, ज्याच्या विचारात आणि आचारात क्रांतीच्या उर्मी असतात, त्याला युवक असं म्हणतात. स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की तारुण्य सुंदर असतं, पण मृत्यूलाही थरारून टाकणारं काही या तारुण्यात व्यक्तीजवळ असतं, म्हणून तारुण्य सुंदर असतं असं विवेकानंद म्हणाले होते. त्या तारुण्यातले आपण सगळे लोक आहोत. त्यामुळे ही शिवाजी महाराजांच्या नावाची जी ज्योत आहे ती आपल्या मनात प्रज्वलित करण्याचा आज दिवस आहे. ती आपण केली तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. आपण या ठिकाणी बोलावलं आणि मला सन्मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो.